सह्याद्रीच्या मांडीवर निसर्गाच्या कुशीत, सह्याद्रीच्या मांडीवर निसर्गाच्या कुशीत, वसे ज्ञानश्री सज्जनगडाच्या मिठीत. थाट अनोखा बोलते ऐटीत, थाट अनोखा बोलते ऐटीत, धन्य धन्य व्हाल या एकदा भेटीस. आधुनिकतेने शृंगारलेली देखणी ही ज्ञानश्री, आधुनिकतेने शृंगारलेली देखणी ही ज्ञानश्री, विद्यार्थ्यांच्या पहाट स्वप्नांची जणू राजकुमारी. प्रेयसी ती पहिल्याच भेटीतली, भेटवस्तू आवडते उज्ज्वल निकालाची. ज्ञानश्री अमुची विश्वात न्यारी, ज्ञानश्री अमुची विश्वात न्यारी, अफाट ज्ञानाची मनसोक्त सवारी, कल्पनेला देते अनोखी भरारी. ज्ञानश्री तारी त्याला कोण मारी, ज्ञानश्री अमुची दुसरी माऊली, ज्ञानश्री अमुची दुसरी माऊली. इथे दुःखाचा भावच न राही, लेकरांच्या प्रगतीची सारखीच घाई, व्हायचंय तिच्याच ऋणातून उतराई. ज्ञानश्री साजेशी भव्य स्वर्णाक्षरांस, ज्ञानश्री साजेशी भव्य स्वर्णाक्षरांस, अनपेक्षित राहिलाय या गार्गीचा इतिहास. गवसणी घालेल अभियांत्रिकी विश्वास, अंतरातून वंदन या ज्ञान मंदिरास. सगळ्यांसमोर अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले. सगळ्यात मोठा प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या समोर
परीक्षा होणार का नाही, झाल्या तर काय होणार, नाही झालं तर काय होणार, हा प्रश्न आहे. दुसरं, जे विद्यार्थी पास होऊन बाहेर पडले, म्हणजे आत्ता जे पास होणार आहेत ते पास होणार का नाही, त्यांची परीक्षा होणार हाही प्रश्न आहे. आणि तसेच बिनपरीक्षेचं जर पदवी मिळाली त्याचा काय उपयोग होणार हाही प्रश्न आहे. आणि जे पास झाले त्यांच्याकडून सुद्धा आता आर्थिक मंदीमुळे नोकरीचा मोठा प्रश्न येणार आहे असं मला वाटतं. कारण आर्थिक मंदीमुळे मागणी घटली, त्याबरोबर पुरवठा घटणार, नोकऱ्या जाणार, नोकऱ्या नवीन मिळणार नाही. या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी तात्पुरत्या फायद्याचा विचार न करता दीर्घकालीन विचार करायला पाहिजे आणि ज्ञानाची कास धरायला पाहिजे. ज्ञानश्री इन्स्टिट्यूटसारखी इन्स्टिट्यूट भाई वांगड्यांनी स्थापन केली की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही त्यांच्याकरता. एक काळ असा होता की महाराष्ट्रामध्ये खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेस नव्हती. माझ्या अंदाजानं वसंतदादा पाटील तेव्हा मुख्यमंत्री होते, त्यांनी बघितलं की आपल्याकडे ज्या नोकऱ्या आहेत इंजिनिअरिंगच्या त्यामध्ये सगळी दुसऱ्या राज्यातली मुलं येतात, कारण तिथे खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि आपल्याकडे फक्त सरकारी असल्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. आणि त्यांनी खाजगी संस्थांना परवानगी दिली आणि खरोखरीच त्याचा खूप मोठा फायदा झाला. पण पुढच्या काळामध्ये खाजगी संस्थांमध्ये सुद्धा एक वेगळ्या तऱ्हेचे कल्चर निर्माण झालं की ज्यामध्ये केवळ व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला गेला. भाई वांगड्यांच्यासारख्या एखादीच माणसं अपवाद आहेत की ज्यांनी खरोखरी शिक्षणाचा दर्जा ठेवायचा आणि आपल्या भागातल्या मुलांना शिक्षण द्यायचं त्यांनी सुरू केली. आज आम्हाला असं वाटतंय की विद्यार्थी जे आपण बहुतेक जण येतात ते ग्रामीण भागात नाही येतात. तुमच्या पालकांनी खूप कष्ट करून तुम्हाला कॉलेजला प्रवेश मिळवून दिलेला असतो आणि हा सगळा खर्च ते पोटाला चिमटा काढून करत असतात. तर तुमचं खरं काम असं आहे की आपल्या पालकांनी आपल्याकरता केलेल्या कष्टाचा मोबदला त्यांना मिळवून देणं, उत्तम शिक्षण घेणं आणि त्यामध्ये उत्तम गुणवत्ता प्राप्त करून पुढच्या काळामध्ये नोकरी किंवा व्यवसाय हे करून त्यामध्ये पालकांना समाधान मिळवून देणं. आता त्यात असा भाग आहे की पुढे नोकऱ्या सुद्धा इतक्या मिळतील असं नाही. मी अनेकदा असं बघतो, मी गेली 50-60 वर्ष इन्कम टॅक्समध्ये काम करतोय की BE झालेली मुलं त्यांना कधी फ्लोअरवर काम करायचा अनुभव नाही. जर समजा त्यांना सांगितलं की नळ आपला इथला गळतोय, दुरुस्त करा, त्यांना करायला येत नाही. इथल्या पुढच्या काळामध्ये अशा कष्टाला लाजून चालणार नाही. तुम्हाला सर्व काम हे डिग्री असली तर ते तुमची गुणवत्ता झाली, तर प्रॅक्टिकल अनुभव सुद्धा तुम्हाला घेता यायला पाहिजे आणि मुख्यतः कष्टाची लाज वाटता कामा नये. सहज जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे बिहारमधनं किंवा उत्तर प्रदेशमध्ये गवंडी येतात. प्लॅस्टरचा गवंडी एका दिवसाला 800-900 रुपये रोज घेतो, चांगला असला तर 1000 रुपये रोज घेतो. म्हणजे महिन्याचा 30,000 रुपये पगार झाला. आणि आज ग्रॅज्युएट माणसाला जर 5-7 हजार रुपये पगार मिळाला डिग्रीवाल्याला BEला तरी जो खूप वाटतो. याचं कारण असं आहे की ज्या काळामध्ये शिक्षण घेताना पूर्ण क्षमतेनं आपण त्यात झोकून द्यायचं असं तुम्ही करत नाही असं मला वाटतं. तुम्ही म्हणजे सगळे नव्हे पण काही त्यामध्ये, आणि मग त्यांना पुढच्या काळामध्ये खूप अडचणी येतात. दुसऱ्या बाजूला प्राध्यापकांसमोर माझी थोडीशी तक्रार आहे. शिक्षण देणं हे आपलं काम आहे, हे कर्तव्य आहे, अशा भावनेनं काम करणाऱ्या प्राध्यापकांची संख्या सुद्धा कमी आहे. मी अर्थात साहित्याचा अभ्यासक आहे, पुस्तकं लिहितो, त्यामुळं जे आता मराठी किंवा इंग्लिश विषय शिकवत अशा प्राध्यापकांना जर विचारलं तर त्यांना 2 पॅरेग्राफ स्वच्छ शुद्ध मराठी किंवा इंग्लिश लिहिता येत नाही. याचं कारण एकदा नोकरी मिळाली की आपलं अध्ययन संपलं असं वाटतं. वास्तविकता अध्ययन आयुष्यभर संपत नसतं. तुम्ही आयुष्यभर अभ्यास करत राहिला तरच तुमची बुद्धी तेज राहणार आणि मग तुम्ही ते विद्यार्थ्यांना देणार. म्हणजे मला सहज असं वाटतं की आता सगळीच ही शिक्षण पद्धती आहे ना त्यासंबंधी एकदा पुनर्विचार करायची गरज आहे. किंबहुना काही वेळा असंही वाटतं मला, आता मी काय राजकीय क्षेत्रातला मनुष्य नाही, पण राजकीय ढवळाढवळ जी आहे त्याऐवजी शिक्षणातले जे तज्ज्ञ असतील त्यांच्याकडे हे सगळं सोपवलं पाहिजे आणि गुणवत्ता ज्याला असेल त्या शिक्षण मिळायची व्यवस्था झाली पाहिजे. विद्यार्थ्यांना मी असं सांगेन की तुम्ही जे कराल ते पूर्ण झोकून देऊन कष्ट करून करा. कष्टाशिवाय तुम्हाला काही प्राप्त होणं शक्य नाही. मला असं दिसतं की खूपसे लोक विद्यार्थी सुद्धा टीव्हीचा मालिक आहे, मी स्वतः सिनेमे काढलेत 5, त्यामुळे फॅशन करणं, कॉलेजचे दिवस म्हणजे आपले एन्जॉय करायचं असं वाटणं, अशी बरेच जणांची धारणा असते. आणि आपल्या दिसायला चांगलं असं म्हणजे सगळं झालं असं नाही आहे. समर्थाकडे म्हणजे की चातुर्य शृंगारे अंतर, वस्त्रे शृंगारे शरीर.
चांगले कपडे घातले, भांग बिंग पाडला आणि हेअरस्टाईल केली म्हणजे तुम्ही दिसायला चांगले दिसाल, पण तुमचं स्वत्व काय आहे तुम्ही बघाल का नाही. आणि त्याकरता तुम्हाला चातुर्य पाहिजे, विद्या पाहिजे, कष्ट पाहिजे. हे सगळं आल्याशिवाय बाह्यातकारी उपयोगात रूपाचा काही उपयोग होणार नाही. आणि नेमकं मला असं वाटतं की ही जाण आजच्या विद्यार्थ्यांना कमी होत चालली काय. तुम्हाला तुमचे पालक टू व्हीलर घेऊन देतात, चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन देतात, तुमच्या कपड्याला ते काळजी घेतात. याचं मोल जाणून तुम्ही केवळ सुखसोयी हे आपलं आत्ताचं साध्य नाही आहे. शिक्षण घेणं, गुणवत्तापूर्ण शिक्षण, त्यात अतिशय चांगल्या क्वालिटीने आपण उत्तीर्ण होणं आणि प्रत्यक्ष अनुभव होणं हे दोन्ही पाहिजे असं मला वाटतं. एक समर्थांचीच ओवी आहे, परत मी सांगतो आपल्याला. आम्ही सातारच्यामुळे समर्थांचा उपयोग जरा आमच्याकडे जास्त पसनी पडलेला आहे. तुमच्याकडे काही कमतरता असली तर तुम्हाला ती भरून काढता येते. प्रयत्न केला तर ते साध्य होतं. ज्ञान असो, शरीर संपदा असो. अनेकदा पूर्वी आपण बघतो की इंजिनिअरिंगचे फायनल इयरला विद्यार्थी आहे आणि पाप्याचं पितर आहे. अशा विद्यार्थ्याला कष्ट केव्हा झेपणार. शेवटी तुम्ही समजा उद्याला चांगल्या पोस्टवर गेलात तर काम लेथवर काम करणाऱ्या माणसाला सुद्धा तुम्हाला सांगता यायला पाहिजे की लेखा असं नाही, असं काम करायला पाहिजे. त्याकरता शरीर संपदाही चांगली पाहिजे. समर्थाने एका श्लोकात सांगितलंय, रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणासी न चले उपाये, काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची. तुमचं रूप आहे, सौंदर्य आहे, हे तुम्हाला ईश्वरदत्त असतं. आई वडिलांच्याकडनं आलेलं, ईश्वराकडनं आलेलं. त्यात तुम्हाला फारसा बदल करता येत नाही. म्हणजे केस मागं पुढं कमी कराल, प्लास्टिक सर्जरी कोण जास्त सुंदर दिसेल, स्नो पावडर लावाल, पण तुम्ही मुळात फरक पडत नाही. मात्र जेव्हा तुम्ही इतर गुण आहेत तुमच्याकडे, ते गुण तुम्ही तुमच्या अभ्यासाने प्राप्त करून घेऊ शकता, तेव्हा आपली दृष्टी या गुणप्राप्तीवरती असायला पाहिजे असं मला वाटतं. समर्थांची जोडी आहे, कष्टी विणं फळ नाही, कष्टी विणं काही नाही. आणि प्रयत्न केला तर सगळं साध्य होतं असंही ते सांगतात पुढे की आधी प्रयत्न जर तुम्ही केला तर आधी कष्ट मग फळ, कष्टची नाही ते निर्फळ. कष्ट केल्याशिवाय तुम्हाला काही प्राप्त होणार नाही. त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुमचं कर्तव्य विद्यार्थ्यांचं आहे की जास्तीत जास्त कष्ट करणं, इतर श्रेणीकडे कमी लक्ष देणं आणि त्यामधनं आपली गुणवत्ता सिद्ध करून परीक्षेत उज्ज्वल यश मिळवणंच, पण त्याचबरोबर प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा संपादन करणं. आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची की तुम्ही डिग्री प्राप्त केलीत, उत्तम ज्ञान तुम्हाला झालं, तरी तेवढ्यावरती आजच्या जगात भागत नाही. तुम्हाला संवाद कौशल्य पाहिजे, इतर कौशल्य पाहिजे, इतर विद्याशाखांचं सुद्धा सामान्य जे जुजबी ज्ञान आहे ते सुद्धा तुम्हाला पाहिजे. म्हणजे संवाद कौशल्य तुमचं मनात जे आहे ते तुम्हाला सहकार्यांना, वरिष्ठांना किंवा कनिष्ठांना पटवून देता आलं पाहिजे. त्यासाठी बोलणं चांगलं पाहिजे, विचार चांगले पाहिजेत आणि ते चांगल्या शब्दात व्यक्तही व्हायला पाहिजे. समर्थांनाच परत आधार देतो, जीवेमध्ये आहे सूत्र, जगामध्ये जगमित्र. तुमची वाणी चांगली असेल, बोलणं चांगलं असेल तर तुमचं निम्मं काम होतं. तुम्हाला जर नीट बोलताच आलं नाही, तुमचा विचार स्पष्ट मांडता आला नाही किंवा बोलणं तुमचं आदवा असलं तरी सुद्धा तुमचं सगळं पर्पज त्यामुळं फसून जातं. त्यामुळे मला असं वाटतंय की आता हा लॉकडाऊनचा काळ आहे, नक्की काय होणार पुढे माहीत नाही. कॉलेज सुरू केव्हा होणार, परीक्षा केव्हा होणार, प्राध्यापकांचा प्रश्न पडला असणार की आपण काय करायचं पुढे, आपल्या नोकऱ्या पुढे काय होणार, कॉलेज सुरू झालं पोर्शन केव्हा संपणार, सेमिस्टर केव्हा होणार, किंवा फायनल म्हणजे दुसरी सेमिस्टर केव्हा होणार, या सगळ्यांना माझे काही ना काहीतरी निघत जाईल. आता व्हर्च्युअल क्लासरूमचा एका पर्याय आपल्या पुढे आहे, तोही सगळ्यांना शक्य नाही आहे. आणि शेवटी व्हर्च्युअली तुम्ही शिकलात तर किती व्हर्च्युअली शिकता येईल यालाही मर्यादा आहे. काही गोष्टी ज्या समस्या सांगता येतात त्या व्हर्च्युअली शक्य नाही. हे सगळे आपल्या पुढे आव्हान आहेत. आता या आव्हानातनं मार्ग काढायचा असला तर या सगळ्या आव्हानातनं मार्ग काढायचा पाया जो आहे तो तुमची मनोधारणाही आहे. विद्यार्थ्यांची, प्राध्यापकांची मनोधारणाही पाहिजे. जे संकट आलं आहे यातनं आपण बाहेर पडणार आहे आणि ते बाहेर पडायला आपण केलेले कष्ट, आपण लावलेली बुद्धीपणाला लावलेली बुद्धी हेच आपल्या कामी येणार आहे. कुणीतरी येईल आणि मला एकदम चांगली नोकरी असंच विद्यार्थ्या वाटून उपयोग नाही, किंवा प्राध्यापकांनी मी इथं नाही तिथं नाही असं वाटून उपयोग नाही. तुम्ही जर चांगले विद्यार्थी घडवले तर प्राध्यापकांनी मी सांगू इच्छितो की जे प्राध्यापक आता आहेत त्यांना सुद्धा त्यांचे मराठी शाळेतले शिक्षक आठवत असतील की ज्यांनी त्यांना उत्तम शिकवलंय त्या शिक्षकांचं आपण आजही नाव काढतो. अगदी आज म्हणजे जरी कीर्ती शिखरावर पोचलेली माणसं असली
तरी ती सुद्धा आपल्या शिक्षकांची आठवण काढत असतात. त्याचं कारण काय आहे की त्यांनी पूर्ण विद्यार्थी प्रवण म्हणून शिकवलेलं असतं. साने गुरूंचं एक वचन आहे की विद्यार्थ्यांनी शिक्षक प्रवण असावं, शिक्षकांनी विद्यार्थी प्रणव असावं आणि दोघांनी ज्ञानप्रवण असावं. दोघांचे अंतिम लक्ष ज्ञानप्राप्ती असलं पाहिजे, ज्ञानदान असलं पाहिजे. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणं कठीण आहे. अर्थात असं आहे की आपण नेहमी म्हणतो काही नशिबाचाही भाग असतो. त्यालाही संस्कृत आपल्या शास्त्राधार आहे. ते असं म्हणतात की दैवम पंचमम, म्हणजे 100पैकी 20 गुण द्यावायचे असतील पण 80 तुम्ही कष्ट केले तरच येणार आहे. किंवा इंग्लिशमध्ये म्हण आहे ना की 90% परस्पिरेशन अँड 10% इन्स्पिरेशन. तेव्हा तुम्हाला प्रयत्न कष्ट यांचे का सोडून उपयोग नाही. ती तुम्ही कायम सोडायला पाहिजे, ते कायम धरायला पाहिजे. आणि सर्व तऱ्हेचं ज्ञान. इंजिनियर आहे म्हणून मला अकाउंट्समधलं काही कळत नाही, बँकिंगमधलं काही कळत नाही म्हणून चालत नाही. रोज आपल्या शेजारी ज्या घडामोडी आहेत त्या तुम्हाला कळल्या पाहिजेत. करंट अफेअर्स काय आहेत कळल्या पाहिजेत. आता आपण असंही बघतो की ग्रामीण भागातली खूपशी मुलं पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या नादाला लागलेली असतात. तुमची कॅपॅसिटी काय हे सुद्धा तुम्ही जाणायला पाहिजे ना. अन्यथा माझ्या माहितीत अशी मुलं आहेत की जी 3-3 वर्ष एकदा सेंट्रलची UPSC एकदा MPSC हे दर 6 महिने परीक्षा देत आहेत. पुढं काही हातात पदरात पडत नाही. आयुष्याची 3-3, 4-4 वर्ष आणि पालकांचे हजारो रुपये वाया जातात. तुमची कॅपॅसिटी आहे का बघा. इंजिनिअरिंग कॉलेजला केवळ ॲडमिशन मिळते म्हणून आपण ॲडमिशन घेतले असं धरू नका. तुम्ही ती कॅपॅसिटी नसली तर मिळवू शकता. अशक्य ही गोष्ट जगात काही नाही आहे. पण तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे आणि ती प्रयत्न करा. यश तुम्हाला नक्की मिळेल असं मला वाटतं. तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळी माणसं आम्हाला उपदेशच करतात, पण आम्ही या सगळ्यांना गेलेलो आहोत. आम्हाला काय सगळ्यात सर्व ज्ञान थोडंच होतं, पण असं प्रयत्न करत करत मिळालं आणि प्रयत्न करत ते राखता आलं. तेव्हा हा उद्देश आहे असं न समजता मित्रत्वाचा सल्ला आहे असं समजा. आणि जर तुम्ही हे सगळं केलं तर समर्थांचीच ओळी सांगून मी माझं मनोगत पूर्ण करतो. मनी आणावे ते होते, विघ्न अवघेची नासून जाते, कृपा केली आहे रघुनाथे प्रचिती येते. पण रघुनाथ कृपा तशी करणार नाही. तुम्ही 80% मेहनत केली तर 20% जर कृपा रघुनाथाची येईल हे लक्षात ठेवा. तुम्ही सर्वांना ह्या कोरोनाच्या काळात सुद्धा आपण जिद्दीनं लढूया आणि तुम्हालाही पुढं तुमचं देश, विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतील, शैक्षणिक यश असेल, प्राध्यापकांचे करिअर असेल, त्या सगळ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. या निमित्तानं ज्ञानश्री इन्स्टिट्यूटने हा चांगला उपक्रम राबवला. आम्हालाही आता 75 पार केल्यानंतर वाटतं ना की आपल्या अनुभवात आणि कोणतरी शहाणं करून सोडावं. तेही समर्थाने सांगून ठेवलं आहे, जे जे आपणास ठावे ते सकलास सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन. पण हे करताना तिने इशारा दिलाय, तुम्ही माझ्या लक्षात आहे की ज्याला पूर्ण माहिती आहे त्यांनीच बोलावं. अभ्यासोनी प्रकटावे, नाहीतर झाकून असावे, प्रकटोनी नासावे बरे नव्हे. तो तितपत अभ्यास माझा आहे म्हणून मी तुम्हाला हे मित्रत्वाचा उपदेश केला, सल्ला दिला म्हणा किंवा मित्रांनी गप्पा मारल्याचा म्हणा. तुम्हाला सर्वांना परत शुभेच्छा. नमस्कार.